बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीतील विविध पोलीस ठाणे सन 2024 व सन 2025 मध्ये दाखल असलेल्या घरफोडी चोरीच्या घटनेमध्ये फिर्यादी यांच्या चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने त्यांना परत करण्याचा कार्यक्रम दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता। त्याप्रमाणे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर घटकातील सर्व पोलीस ठाणे अभिलेखावरील मालाविषयक उघडकीस आलेल्या एकूण 15 गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल यामध्ये 1100 ग्रॅम सोन्याचे दागिने व 1000 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण 1 कोटी रुपये किमतीचे दागिने संबंधित फिर्यादी यांना नियमानुसार परत करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे सायबर पोलीस ठाण्याकडील विविध घटनेत सायबर फ्रॉडला बळी पडलेल्या 8 व्यक्तींचे सुमारे 65 लाख रुपये हे त्यांना परत करण्यात आले आहेत। अशा प्रकारे एकूण 23 व्यक्तींचे सुमारे 1 कोटी 65 लाख रुपये किमतीचा ऐवज माननीय एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी परत केला आहे। सदर मुद्देमाल परत करण्यासाठी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, अजित बोराडे पोलीस उपायुक्त मुख्यालय, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तसेच संबंधित विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा व सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व मुद्देमाल कारकून उपस्थित होते। आज अगदी हे 2008 चे केस वगळून बघितलं तर नोव्हेंबर पासून नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या 4 महिन्याच्या काळात 1100 ग्राम सोना रेकॉर्ड आहे। प्लस पीएनजी चे 1 किलो सिल्वर कॉइन ऍड होत आहे। तो हे एक छोट्या टीम साठी मोठा यश आहे। यात काम केलेल्या डीसीपी, दोन्ही डीसीपी, क्राइम डीसीपी आणि पीटर क्राइम आणि सर्व ठाणेदार आणि त्यांच्या पूर्ण समूह सर्वांना मी अभिनंदन करतो। आपल्याकडून ऐकताना मला वाटत आहे हे कार्यक्रम आणखी फ्रिक्वेंटली घ्यायची, बिकॉज आमच्यासाठी मोटिवेटिंग वाटत आहे। अदरवाइज हे जे आहे पब्लिकला व्हिजिट करण्याचे वेळ जे आहे त्यात मॅक्सिमम नेगेटिव्ह गोष्टच आम्ही ऐकतो। कोणी इथे ॲप्लिकंट आला तर साहेब मी या पोलीस स्टेशनला गेलं, माझं ऐकून घेतलं नाही, माझा अजून परत मिळाला नाही, माझं हे काम पेंडिंग आहे, असं जे नेहमी एक नेगेटिव्ह कनोटेशन ऐकत होतो। आज खूप रिफ्रेशिंग वाटत आहे। आता आय थिंक विजय विल बी अग्रीइंग विथ मी। आज असा पॉझिटिव्ह वाटत आहे। माझा टीम बद्दल मला एक अभिमान वाटत आहे, एक प्राउड फीलिंग आहे। माझ्या टीमने चांगलं काम केलेलं आहे। बहिणीच्या घरी चाटलाच्या समोर एक्झॅक्ट वर दुपारी म्हणजे 12-12:30 दरम्यान चोरी झालेली। म्हणजे हिना टीचर आहे IMS ला, इंडियन मॉडेलला, घरी कोण नव्हता, मुलगा असतो पुण्याला IT ला। दुपारी 12:30च्या दरम्यान चोरी झालेली। घरी आल्यानंतर तिचा मुलगा म्हणजे भाचा माझा घरी आल्यानंतर कळाले की घरात चोरी झाली। मग त्यानंतर मग आपली जोडवट चौकीची टीम, माडिक साहेब, नंतर बाकीचे शेख वगैरे सगळे म्हणजे क्राईमची मदत केले। पण आम्ही फक्त चौकशी करत असताना 1 तासभरात फक्त घरात चौकशी चालू होती, तितक्यात फोन आले की असं आहे, एक जणाला पकडलेलं। म्हणजे एवढं फास्ट म्हणजे ह्याच्यात हे झालं की तास-दीड तासामध्ये हे पूर्ण म्हणजे हे झालं। 1.5 तासामध्ये हे पूर्ण म्हणजे 18.5 तोळे सोनं, 23,000 कॅश हे सगळे मिळाले। म्हणजे मी एवढंच म्हणतो की काम करायचं खरंच खूप सुंदर मला आवडलं। म्हणजे एकदम तास-दीड तासात निकाल लागला हे पहिल्यांदा मी ऐकलं आणि मी अनुभवलं। आणि महिना-दीड महिन्यानंतर लक्षात आले की आपली फसवणूक होते। मग असं ज्या वेळेला लक्षात आलं त्याच दिवशी मी सायबर क्राईमशी संपर्क साधला, त्यांच्याकडे तक्रार नोंदवली। त्या ठिकाणी आदरणीय जावळे साहेब आणि तेलंग साहेब होते, त्या दोघांनी मला त्यावेळेला खूप धीर दिला की अशा गोष्टी होत असतात, आपण घाबरून जायचं नाही, तुम्ही आम्हाला सर्व व्यवस्थित माहिती द्या, आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करतो। आणि मला सांगायला आनंद वाटतो, दुसऱ्याच दिवशी जवळजवळ 2,90,000 रुपये होल्ड झाले। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी कोर्ट आदेश घेतला आणि कोर्ट आदेश जमा केल्यानंतर सांगायला खूप आनंद वाटतो, दुसऱ्याच दिवशी बँकेकडून रक्कम जमा झाली। या ठिकाणी जी यंत्रणा आहे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो। ताई ने और दादा ने सब बता दिया है, आपका कौतुक कर लिया है। अब मेरे साथ जो और जिन्होंने मेरी मदद की, जैसे गज्जा साहब है और साइबर की पूरी टीम है यहाँ पे बैठी हुई, मैं एक बार सिर्फ निवेदन करूंगा सबको कि इन साइबर टीम के लिए तालियां बजाई जाए। थैंक यू।
पोलीस यंत्रणा आमची इतकी छान आहे असं होणारच नाही. सगळ्यांनी माझं मनोधैर्य वाढवलं. मी सगळ्यांची अत्यंत ऋणी आहे. हे कधीही ऋण न फिटणार आहे. आणि आपलं जे वाक्य आहे ते आपण खरंच म्हणजे हे सिद्ध करून दाखवलंय. खल निग्रह नायक. थँक्यू.